तर मित्रांनो आता मी या ट्रॅक्टरमध्ये किचनमध्ये जाणार आहे. तर या सेवाकरींना मी विनंती करतो मला ट्रॅक्टरमध्ये किचनमध्ये जायचं आहे, मला सोडा तिथं. येतोय का? चल ना चल ना चल ना चल ना. अरे गर्दी. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही धनगरवाडीचे ग्रामस्थ आहे. प्रमोद लांडे चुलत भाऊ आहे माझा. तुमचं नाव सांगा. संतोष गंगाधर लांडे. तुमचं नाव सांगा. लक्ष मतकर मोहन मोहन लांडे. मोहन लांडे. आपण आता किचन सप्ताह येथील किचनमध्ये आलेलो आहे. तर आपण इथल्या सेवेकरी मंडळींशी विचारू इथं कसं मॅनेजमेंट केलं जातं. तर मला सांगा इथं तुमचं नाव सांगा. मग नंदकिशोर सुभाष अवतडे. सप्त्यामध्ये इथं किचनमध्ये आलेलो आहे आपण. तर इथं आमटी किंवा भात हे कशा प्रकारे बनवलं जाते आता थोडं आम्हाला सांगा. आता आजचं जे सप्ताहाचं नियोजन आहे भाताचं ते साधारण आमच्या म्हणजे नियोजनाप्रमाणे 21 क्विंटलचा आत्तापर्यंत झालं आहे. आणि आज संध्याकाळ नाही आजचा 21 क्विंटल आत्तापर्यंत संपला आहे. आणि आमचं साधारण 65 ते 70 क्विंटलचं नियोजन आहे. आणि त्याच्यानंतर 4 नंतर 51 क्विंटलचं आम्ही गरा शिजवणार आहोत, म्हणजे शिरा आपल्या प्रसाद देणार आहोत. आणि आमटी तर अहोरात्र चालूच आहे, त्याच्यामुळं काय बाकीचं. आणि साधारण 2000 ते 2500 कॅरेट आम्हाला भाकरीचे आज आमच्याकडं नियोजन आहे. आमच्याकडे आज जे आहे ना अन्न आता जे आहे आजचे 350 गाव आहे. 350 गावातून आज भाकरीचा महाप्रसाद येणार आहे. तर चला आपण बघू इथं आमटी किंवा भात कसा बनतो ते. हा भाई भाताचं या असे पण इथे कॅरेट भरून आहे ना, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरमध्ये कॅरेट टाकायचे, हे सगळं करून घ्यायचे त्याच्यामध्ये. हे सगळं भाताला टाकेल आता शिजायला. भाताचे इथं आता किती कड्या लावलेल्या आहे. तर एक जवळजवळ 16 कड्या भात चालू आहे. इकडं 2 कड्या आहे, या लाईनला 4 आणि इकडं 10-12 म्हणजे थोडं 16 कड्या आहे भात चालू आहे. भाताशिवाय अजून दुसरं काय चालू आहे. भात आमटी चालू तिकडं. चला आमटीकडे तिकडे जाऊ चला. हे चिवडा वगैरे कालच झाला का. हे आज चिवड्याचा जो शेवटचं काळाचं कीर्तन आहे, त्याचा महाप्रसाद तयार झालेला आहे. याचा इकडं बुंदी पण रेडी झालेली आहे. आता हे चिवड्याचं भरून ठेवले सगळं. बुंदी आणि चिवडा किती क्विंटल असेल साधारण. 500 क्विंटल. 500 क्विंटलची बुंदी आहे. आणि चिवडा 2-250 क्विंटल. 500 पोती मकुरं होते. शेव आहे त्याच्यामध्ये, शेंगदाणा वगैरे म्हणते, मटेरियल वगैरे सगळं. बरंच. आणि हे शेवटच्या दिवशी आपण भाविकांना हा महाप्रसाद काल्याचा प्रसाद आहे. हा काल्याचा प्रसाद 5 मिनिटात वाढी होती पूर्ण. चला आपण आमटीकडे जाऊया. तर आपण इथं बघू शकता महिला कढीपत्ता किंवा वसन राहतं नाही यांचं काम चालू आहे. हे कढीपत्ता ते आहे ना, यांच्याकडून मला बोलायचं का आजी समोर नाही हळूच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. इंदुबाई रंबाजी ताते. गाव चांदेका सारा कोपरगाव तालुका. सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा देताय तुम्ही. आम्ही स्वयंपाक करतो, कढीपत्ता खुडीतो, कोथिंबीर कापितो, लसूण करतो, भांडे घासितो, जे म्हणली ती सेवा करतो. किती दिवसापासून करता. आम्ही 7 दिवसापासून करतोय. आणि याच्या आधी सप्त्यामध्ये केलं होतं की पहिल्यांदा. हो केलं होतं ना. काय आनंद भेटतो तुम्हाला ही सेवा चांगला आनंद भेटतो आम्हाला. माहेर घरच वाटतं, आनंद वाटतो, चांगलं व्यवस्थित वाटतं. घरचं दारचं काहीच देणे येत नाही, तर काही टंचही नाही, काही नाही. घरच्यासारखं एकदम व्यवस्थित काहीच वाटतच नाही. रामकृष्ण. रामकृष्ण आहे. बोलायचं का? तर आपण बघू शकतो अजून एक माऊली आपल्याला भेटलेला आहे. आपण त्यांना पण विचारू त्यांचा अनुभव कसा आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. माझं नाव मीना जगदने वाकडीचे. कसं वाटतं सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा देताय लय तुम्ही. भारी सेवा चालू आहे. आज आम्ही 7 दिवस झाले, तसे आम्ही अद्रक भांडे घासितो इथं सेवेला, इथं 7 दिवसापासून. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पलीकडे आपण ते नंतर
बंद आहे का ते? बंद नाही चालू हा. आहे बरं चालू आहे. हळूहळू मग पाणी होतं का? इथं आहे ना गिरवी बनवल्या जाते इथं पुढं डाळ शिजवून ते तर आपण बघू शकतो इथं आमटीच्या कड्या आहेत आणि आमटी बनवण्याचं काम चालू आहे. सगळे गिरवी काढून घ्यायली हे ना ते फक्त तयार केलं का इकडं टाकायचं लगे हे असे टँकरद्वारे दबा ते टँकर चालू आहे दबा तिथं लगे भरणं चालू आहे. इकडं बघून बोला. हे पुढे ह्याच्या कडा आहे आपल्या पाठीमागच्या ह्याच्या कडा आहे ना आपल्या पाठीमागच्या ॲट ए टाइम याच्यामध्ये 4,500 लिटर आमटी तयार होऊ राहिली 4,500 लिटर एका कढईमध्ये. तिन्ही कडाई मिळून 3 कढई. ही डाळ शिजवलं जाऊ राहिली इथं. डाळ शिजवून तिकडं आली नंतर त्याच्यात जाते परत बनव. तिथं परत मसाले देतात मग तिथून ती याच्यामध्ये टाकली जाते इथून इकडं टँकर याच्यापासून भरलं जातो इकडं तिथं काय मोटर आहे का कसं आहे? तिथं मोटर आहे या नाही डिझेलवर चालू आहे सगळं डिझेलवर. डिझेलवर खालून डायरेक्ट डिझेलवर केलेले त्याला काय जाळ घालायचं वगैरे बरं का? दूरचा विषयच नाही काही. बनवून जाते ही ना तिकडून इथे खाली इथं टँकर भरून लगे वर हवा इथं मोटर चालू आहे या मोटर आहे इथं. हा मोटर चालू आहे मोटर भरल्या का लगे टँकर याच्यामध्ये इकडे यायचं इथून त्याच्यामध्ये सोडतात इकडून यायचं तिथं कॉक लावेल असे कॉक सिस्टमने इकडे घ्यायचं इकडे टाकून द्यायचं दुसरं काही नाही टँकर इथं भरणं चालू आहे. टँकरचं काम नाही इकडनं. आधी तिकडं गिरवी बनवल्या जाते त्याच्यानंतर इकडं डाळ शिजत असते त्यानंतर याच्यात टाकल्या जाते आणि इथून मोटरीच्या साह्याने टँकरमध्ये जाते ते रामकृष्ण आहे. रामकृष्ण हे कधी होतं हे सगळं डिझेलवर चालणारे भट्टे आहे त्यांना जाळ काय एवढं हे होत नाही सल्यांद्वारे सगळं भट्ट्यात हळूहळू थेंब जाते नंतर चालू होऊन जाते त्या भट्ट्या त्याला काय असं जाळ असं एवढं हे नाही लागत फक्त मोठ्या भट्ट्यांना जास्त जाळ लागतो कारण आमटी शिजायला आहे ना जास्त वेळ लागतो आणि हे सगळे भाविक आलेले आहे त्यांना आता काढायला चालू आहे ट्रॅक्टर भरणं चालू आहे सगळं त्यांचे पद्धतीने नियोजन आहे सगळ्या गावाचं सहकार्य आहे पंचकृषीचं चला हे ना हे आपलं बुंदी ते बनतं ना त्याचे बुंदी बनतं ना त्याचं मिश्रण सगळं याच्यामध्ये होतं ते नंतर आचार्य काय करताय उचले जर याच्यामध्ये घेते परत तिकडे घेते ते बुंदी चांगले हालून तयार करताय त्याच्या मशनी आता इथं नाही आहे मशनी काल परवा काढल्या म्हणजे काय सगळी सगळं सुकून विकून सगळं तयार करून आतमध्ये जाऊन देते चला तर आपण बुंदी बघू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. लक्ष्मण रावसाहेब राईन्स गाव इथं धनगरवाडी. तुम्ही सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा देता? सध्या माझ्या कमी इथून भाकरीची आणि आमटीचं वाढायचं काम तिकडे चालू आहे आणि इथून ट्रॅक्टरमध्ये भात पोच करतोय. कसं वाटतं ही सेवा करून तुम्हाला? आज एकदम आनंदात आहे एकदम फुल गर्दी आहे सप्त्यामध्ये. आज भाविकांची खूप फुल उसळ्याला दिसतोय. तरी खूप आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर. खूप आनंद आहे एकदम वाढ बीड एकदम ओके चालू आहे. भाविक पण खुशी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. नानासाहेब रंजकराव मेघडे देवगाव शनी गाव तालुका वैजापूर राहणार देवगाव शनी. कसं वाटतंय सप्त्यामध्ये येऊन तुम्हाला? एकदम आनंद वाटतो. मागच्या वर्षी आम्ही स्वतः सप्ताह केला आहे बरं कोणतं देवगाव शनीला. मोठा सप्ताह झाला व्यवस्थित एक नियोजन व्यवस्थित झालं इथं व्यवस्थित चालू आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही इथं हजर आहे. आम्ही एक बेटाची कमिटी आहे बरं सगळी आम्ही ना कमिटी 17 लोक इथं काय म्हणजे रात्रंदिवस इथं काय लक्ष सेवा देताय तुम्ही? आम्ही इथं आमटीचे सेवेत सगळे हजर राहतात म्हणजे किचनमध्ये सगळंच काम बघतोय. पूर्ण 17 लोकांची टीम आहे आमच्यावाली.
रामकृष्ण 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 हरी माऊली. रामकृष्ण हरी. माझं नाव श्रीकृष्ण हरिहर वाघ, राहणार चितळी, तालुका राहता. तुम्ही सप्त्यामध्ये कोणती सेवा देताय? सेवा वाढपीची सेवा देतोय आणि ज्या लाईन ज्या बसवतोय त्या एकदम व्यवस्थित सगळ्यांना प्रसाद होईल या हिशोबाने सगळ्यांना आम्ही व्यवस्थित प्रकारे स्टँडिंग लाईनमध्ये बसवतोय. सगळ्यांना प्रसाद भरपूर मिळतोय आणि गंगागिरी महाराजांची इतकी कृपा आहे. घरी गेल्यानंतर थकल्यासारखं वाटतं, पण इथं आल्यानंतर अशी एनर्जी मिळते कधी जगात कोणत्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मिळणार नाही, अशी एनर्जी मिळते. आणि या गादीची आख्यायिका अशी आहे की एखाद्याचा संपलेला प्रपंच हा परत येईन एवढी ताकद गंगागिरी महाराजांच्या याच्यात आहे. आम्ही 3 एकर जमिनीवरून 54 एकर जमीन गेलो, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने गेलो आणि फक्त त्यांचा आशीर्वाद आणि आपण केलेलं अन्नदान या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि गंगागिरी महाराजांची गादी या महाराष्ट्रात अशी गादी कुठं नाही आहे हे आम्हाला असं वाटतंय. तर आम्ही गंगागिरी महाराजांचं चितळी गाव इथे मंदिर बांधलेलं आहे. आमच्या आजोबाची इच्छा होती, कारण गेलेली संपत्ती पूर्ण येण्याची ताकद ही नारायणगिरी महाराजांनी आमच्या आजोबाच्या डोक्यावर हात ठेवून दिली होती. त्यांचं नाव गीताराम बाळाजी वाघ असं आहे आणि मी चितळीचा आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जय. पुढे जा, हळूच जा. हे बघ, नाव आहे यूट्यूबला आणि फोटो काढून घ्या मोबाईल. हे नंबर दिले बरं का, खतरनाक मुलं. हे खरं आहे बरं का. अहो नाही ना, टाईमच नाही. एकच टाकला मी फक्त स्टार्टिंग. आज खूप महत्वाचं होतं, किचन राहिलं होतं काल, त्यामुळे मी आलो आज. काल किचन राहिलं होतं. हे खरं राष्ट्रीय आहे. हे मला आज मिळालं, तुमच्या माध्यमातून मिळालं, चान्स मिळाला. 5 दिवसापर्यंत बसून मी करतोय, पण माझ्यापर्यंत कुणी नाही आलं. पण मी आज तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत जातोय. 2 दिवस त्यासाठीच दिले मी. आज तुम्हाला ते सांगितलं का हे सत्य आमचं. आता तुम्ही बघू शकता इथं सेवेकरी भात कढईमधून काढून या ट्रॅक्टरमध्ये कॅरेटद्वारे ट्रॅक्टरमध्ये भरत आहे. तर मंडळी तुम्ही आत्ता बघू शकता इथं किचनमध्ये आलेलो आहे. मी आहे सप्त्यामधील किचनमध्ये आलेलो आहे आणि इथं सेवेकरी मंडळी कढईमधून भात काढून बादलीद्वारे कॅरेटमध्ये टाकून या ट्रॅक्टरमध्ये टाकताय. तुम्ही इकडं बघू शकता या ट्रॅक्टरमध्ये भाताचं वाटप ते पंक्तीमध्ये जाऊन करताय. या सेवेकऱ्यांची खूपच म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी आहे. तुमचं नाव सांगा माऊली. तुळशीराम सोनावणे, गाव वैजापूर जरूर. तुम्ही सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करताय? हा सेवा कोणती करताय इथं सप्त्यामध्ये? काय आपलं मसाले भात, बुंदी. बनवायचं काम करताय तुम्ही? हा. बनवायचं काम करताय. हा तुम्ही कोणती सेवा करताय माऊली? नाही मी नाही. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. नाना छगन निकम, गाव जरूर. तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करताय इथं? आम्ही नारायणगिरी महाराजांची सेवा करतो. म्हणजे तुम्ही आचारी इथले? हो, आचार्य. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. वैभव राशिंकर. तुम्ही या सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करताय? आम्ही जसं की वाढण्याची म्हणा, या किचनमध्ये स्वयंसेवकमध्ये सर्व प्रकारची सेवा करतोय. तुम्ही काय करताय? आम्ही तेच. रामकृष्ण. वाढण्याचे काम करतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. इंटरनेट चालू नाही. चालू बाई, याचं नाव टाकायचं. लवकर फोटो काढेल. जय रे जय.